गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी इथं घेतलेला आहे चहा प्यायला, ब्लॅक टी घेतलेला आहे. बाकी ज्ञानेशसुद्धा आज सकाळी लवकर उठला. मी आज लवकरच तयारी केली आणि तो झोपला थोडा वेळ. तर तेच मी त्याला आता उठवेल, कारण आता सकाळचे 7:15 वाजलेले आहेत. मी त्याला 7:30 वाजता त्याला मी शाळेमध्ये नेऊन सोडते. तर तो उठला ना का त्याला उठल्यानंतर मी त्याला चहा देईल. थोडासा म्हणजे तो बंद कोमट होईल चहा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की आज मी लवकर म्हणजे चला लवकरच उठले, लवकर उठून सगळं पटापट आवरलं वगैरे. ज्ञानेशचं सुद्धा आवरलं. ज्ञानेशला आज लवकरच जाग आली, पण आता तो झोपला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की मी आज बदलापूरला जाणार आहे. तर मी ज्ञानेशला जेव्हा शाळेतून घेऊन येईल 10:30 वाजता, तेव्हा मी आणि ज्ञानेश आम्ही दोघंही बदलापूरला जाऊ. खूप दिवस झाले आईला भेटली नाही आहे वगैरे. आणि असं वाटतं की थोडा वेळ आई पप्पांबरोबरसुद्धा टाईम स्पेंड करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक वेगळ्या कारणासाठी मी बदलापूरला चाललेली आहे. आणि त्यात ते कारण म्हणजे काय, तर तुम्हाला याच्या पुढचा जो व्हिडिओ असेल तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नक्की कळेल की मी बदलापूरला मी का गेलेले आहे ते. सो या सगळ्या गोष्टी आहेत. मी आता पटापट चहा पिऊन घेते आणि नंतर मग ज्ञानेशला उठवते. तयारी वगैरे सगळी झालेली आहे, फक्त उठायचं आहे. उठल्यानंतर मी त्याला फक्त ब्लॅक टी देईल आणि मग मी त्याला स्कूलमध्ये नेऊन सोडेल. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग त्याला स्कूलमधून त्याला शाळेमध्ये सोडून आल्यानंतर जी काही पूजा वगैरे मी ते पटापट पूजा वगैरे करून घेईल. आणि नंतर मग आम्ही ज्ञानेश जेव्हा घरी येईल तेव्हा आम्ही निघू. तर मी आता ज्ञानेशला शाळेतून आणलेला आहे आणि आम्ही चाललेलो आहोत. ज्ञानेश कुठे चाललो आपण? बापूला. बदलापूरला कोणाकडे? कोणाकडे? नानी आणि दादी. हां अरे मी बोललो नानी आणि दादी. आजी. नानी आणि दादी. हा. मराठीमधून बोल. माझे फोटो कसं मी आजी आजोबांकडे. हो ना? तर मी तुम्हाला सांगेल की ना कसं आहे ना, त्याच्या स्कूलमध्ये ना म्हणजे सगळे मिक्सिंग आहेत. अर्धे हिंदी बोलतात, अर्धे मराठी बोलतात. तर ज्ञानेश हिंदी शिकतोय आणि जे आहेत म्हणजे गुजराती किंवा मारवाडी ते मराठी शिकतात. तर ज्ञान तो बोलतो की दादी आणि नानी. हा ना? हा ना? ती पेन आहे का टोटल? ठीक आहे. हां सेजल. ती काय बोलते? काय बोलते सेजल? ती नाही. ती त्याची मैत्रीण आहे सेजल. हां दीदी बोलतो. अच्छा दुसरी दीदी. ती काय बोलते? एक नानी आई मामी आजी दोघे बोलली ती. अच्छा असं बोलली ती. आई मला बोलली तुझी आजी का पण नाही. आई मी बोललो. हां मी बोलले मम्मी आई बी. अच्छा त्याच्या मैत्रिणी त्याला विचारलं तुझी आजी का नाही येत, तर तो बोलतो माझी मम्मी येते मला घ्यायला. हो ना? हां चला आता मग जायचं. चल डोर ओपन. बाय बाय बाय. तर आता आम्ही चालत रिक्षा स्टँडपर्यंत आम्ही चालत जाणार आहोत. तर बिल्डिंगपासून ते रिक्षा स्टँडपर्यंत चालत जाण्यासाठी अगदी 10 मिनटं लागतात. तर आम्ही चालत असताना आम्हाला ज्ञानेशचा जो मित्र आहे तर त्या मित्राचे आम्हाला आजोबा भेटले. त्यानंतर आम्ही पुढे चालत गेलो आणि चालता आम्ही रिक्षा स्टँडपर्यंत पोचलो. त्यानंतर रिक्षात बसून आम्ही निघालो. मला आणि ज्ञानेशला ऑटो रिक्षामध्ये बसायला खूप आवडतं. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे काय माहिती आहे का, की दोन्ही साईडून खूप छान मस्त हवा येते. त्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या दिसतात. त्यानंतर कपड्यांची दुकानं, भांड्यांची दुकानं, त्यानंतर लहान मुलांच्या कपड्यांची दुकानं, नंतर माणसांची जी ये-जा असते ती दिसते. खूप साऱ्या वस्तू, खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतात. हे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मस्त म्हणजे आणि तिन्ही साईडून आपल्याला बघायला मिळतं. म्हणून मला आणि ज्ञानेशला ऑटो रिक्षामध्ये बसायला खूप आवडतं. बाकी 4 व्हीलरमध्ये तर अजिबात नाही आणि बसमध्ये तर अजिबात नाही, कारण वॉमिटिंग होते. प्रत्येकाचं एक वेगळंच हे असतं. म्हणजे ओपन अशी हवा असेल तर खूप छान वाटतं.
तर आता इथे आम्ही रेल्वे स्थानकावरती आलेलो आहोत. तर मी इथे कल्याण टू बदलापूर सिंगल असं तिकीट काढलेलं आहे. आता आम्ही चालत इथे जो मोठा ब्रिज आहे त्या ब्रिजवरती चाललेलो आहोत. पायऱ्यांवरती चालत आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, बिल्डिंगमध्ये लिफ्ट असते त्याच्यामुळे आपल्याला काय जाणवत नाही. पण जेव्हा आपण ह्या पायऱ्या चढतो ना आणि चढून जेव्हा आपण ब्रिजवरती येतो ना तेव्हा अक्षरशः पाय दुखून येतात आणि खूप दम लागतो. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे खूप माणसांची ये-जा असते. इथे पोचल्यानंतर लगेचच ज्ञानेशनी त्याच्या बॅगेतून हेडफोन आणि ट्रक काढले, जे की मी त्याला सांगितलं होतं काढू नको, पण त्याला काढायचे होते आणि त्याने काढलेसुद्धा. आणि त्यानंतर आम्ही त्या ब्रिजवरती पाऊण तास उभे होतो. ज्ञानेश तिथे उभा राहून येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेन बघत होता. तो मला बोलतसुद्धा होता की मम्मी आपली ट्रेन कधी येणार आहे काय. तर मेरी बाळा येईल जरा थांब. तर तुम्ही आता बघू शकता इथे कर्जत लागलेली आहे. आणि कर्जत लागल्यानंतर आम्ही लगेच खाली आलो आणि इथे कर्जत ट्रेन आली. तर आता आम्ही या ट्रेनमध्ये लगेचच बसलो. आणि ट्रेनमध्ये बसण्यासाठी खूप जणांची घाई असते. खरं म्हणजे मी जिथे अपंगत्वाचा जो डबा असतो त्या डब्यात बसणार होते, कारण माझ्यासोबत ज्ञानेश होता. पण नंतर कोणीतरी हळूच बोललं, अरे इस डब्बे में TC आहे. तर हे मी ऐकलं. आम्ही तसंच मग पुढे गेले, कारण त्या अपंगत्वाच्या डब्याला लागूनच लेडीजचा सेकंड डबा होता. मी दुसऱ्या डब्यामध्ये आतमध्ये लगेच आले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी नेहमी प्रवास करताना जो अपंगत्वाचा डबा आहे त्या अपंगत्वाच्या डब्यानेच मी प्रवास करते, कारण जोडीला ज्ञानेश असतो असं. आणि त्या डब्यामध्ये अजिबात गर्दी नसते म्हणून. पण ह्यावेळेस ही जी कर्जत गाडीला खूप गर्दी असते, पण ह्यावेळेस या गाडीला अजिबात गर्दी नव्हती, कारण आम्ही दुपारी निघालो होतो. तर आम्ही इथे आता बदलापूर स्टेशनवरती पोचलेलो आहोत. तुम्ही इथे बघू शकता. आल्याबरोबर ज्ञानेश इथे थोडा वेळ बाकड्यावरती बसला, कारण तो सुद्धा ट्रेनमध्ये उभाच होता. आणि ट्रेनमध्ये बसल्यानंतर ज्ञानेश विंडोजवळ जातो आणि त्याला तिथे ट्रेनमधल्या विंडोमधून बाहेर बघायला खूप आवडतं. तर आता आम्ही चालत रिक्षा स्टँडवरती चाललेलो आहोत. आणि तुम्ही ते बघू शकतात की बदलापूरमध्ये जेव्हा गणेश जयंती असते तेव्हा माघी गणपती बसतो आणि तेव्हा बदलापूरमध्ये जत्रा असते. तर हे सगळं तुम्ही मागाशी बघितलं असेल की डेकोरेशन वगैरे ते सगळं गणेश जयंती आहे आणि माघी गणपती बसतो त्याचं आणि जत्रा आहे, ते सगळं जत्रेचं सगळं डेकोरेशन आहे. त्यानंतर आम्ही रिक्षा स्टँडपर्यंत चालत आल्यानंतर रिक्षात बसलो आणि रिक्षा सुरू झाली. आम्ही लगेचच निघालो. तर तुम्ही ते बघू शकतात की माणसांची खूप ये-जा चालू आहे. आणि ये-जा चालू आहे म्हणजे बदलापूरमध्ये जत्रा आहे म्हणून माणसांची ये-जा जास्त चालू आहे. आता आम्ही खाली उतरलो. त्यानंतर थोडं आम्ही पुढे चालत आलेलो आहोत. ज्ञानेश तुम्ही बघू शकता ज्ञानेश काय करतो. ज्ञानेशने गाडी खाली चालवायला सुरुवात केली. आता बिल्डिंगच्या खाली येताच ज्ञानेशने आजीला जोरात हाक मारायला सुरुवात केली. आजी मी आलो. नंतर मी त्याला ओरडले, राजा असं नाही करायचं बाळा, असं मी बोलल्यानंतर ज्ञानेश शांत झाला. आता तुम्ही ते बघू शकतात की हा जो गेट आहे मी गेट लावलेला आहे. तर इथे आपण जेव्हा येतो आणि जर गेट बंद असेल तर गेट उघडायचा, आतमध्ये यायचं आणि परत गेट बंद करायचं. तर आता आम्ही चालत वरती आलेलो आहोत आणि पप्पा वाट बघतायत ज्ञानेशची की ज्ञानेश कधी येतो आहे. आणि ते म्हणजे ते दाराजवळ उभे आहेत आणि आम्हाला माहितीही नव्हतं. आम्ही दारात म्हणजे चालत आल्यानंतर लगेचच चप्पल काढ. आजोबांना बोला, आजोबा जय सद्गुरू, मी आलो. जय सद्गुरू.
खुश बॅग उतर ज्ञानेश खुश का? तू आणि समर्थांना ही काय केलं जेवायला? मग भूक लागली. भूक लागले ना झालंय. बघू आईने काय काय जेवायला केलं आज. मिरचीची भजी काढायची आहे. शेपू आणि ते वाटत भात आहे ना. तो भात झालाय. डाळ. पप्पांनी आता वडापाव आणून ठेवलाय. समोसे आणले पप्पांनी. हे घ्यायचे समोसे. आज मिरचीची भजी आहे. आई बरी आहेस ना? उत्तम. इकडे बघ. आई बघ ना. जय सद्गुरू. कधी खूप दिवसात किती आई आम्ही कधी आलो होतो आई? हां आली 2 महिने झाले. हां ना. कधी आली होती? ते बैठकीसाठी आली होती नाही का? ते सुट्टी होती शुक्रवारी. पप्पा तिकडे सापण्याला गेले होते तेव्हाच ना. हां तेव्हाच. हां ना. चला मी सुद्धा. हां ना. मी पण आता आईला मदत करते. आम्हाला पण जाम भारी वाटलं भेटून. हां आली पप्पा. हां काय बापरे खाऊ. तेव्हा पप्पानी ते गाठी आणलं. ज्ञानेश हे मागत होता मला स्टेशनला. बोलला तो मला मम्मी हे. तर मी त्याला बोलली आपण आता नाही संध्याकाळी जाऊ ना तेव्हा मी आणेल. तर पप्पा इथे आता मादे गणपती बसलेत ना. तर म्हणजे बदलापूरमध्ये जत्रा असते. तर पप्पाने ही गाठी शेव आणले. बाकी हे द्राक्ष आहेत. पण पप्पा मला सांगा ही गाठी शेव खूप छान लागते. आतून ना अशी नॉर्मल असते म्हणजे. आणि हे जे असते ना बाहेरचं हे गुळाचं असते. तर गुळामध्ये कलर टाकलं छान लागतं. आवडलं का रे? तुझ्यासाठी आणलं आजोबाने. थँक्यू बोल आजोबांना. पप्पा ऐका ना तुम्ही ते गाठी शेव आणले द्राक्ष आणले. आई ओरडली नाही का? बडबड केली असेल आईनी नाही का? म्हणून ते शांत आहे. आईने तुझं बघितलं द्राक्षांचे काटे शेवतो. समजून जा मग. आईची बडबड सुरू. आई दोघांना हात जोड. बोल समर्था. मला आजोबांकडे घेऊन आलेत ना. मी आता जत्रेला जाणार आहे संध्याकाळी समर्था. तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय. ओपन करा गिफ्ट. थँक्यू. ओपन करा. काय गिफ्ट आहे? गिफ्ट नाही आहे तो कवर आहे तो मोबाईलचा. खोलून मग पड चिकटवला. हां मी आधी ओपन करून तुम्ही बघितलं नाही का? एका ह्याच्यात दाखवलं आहे ना. बघितलं तुम्ही? हां ना. सांगा कलर कसा? असाच आहे. ब्राऊन कलरच घेतला आहे. सेमच आहे. पहिले या मोबाईलचं फ्लिप कवर आहे. दाखव कुठे बघतो. हां हा फ्लिप कवर आहे. हा पटापट लावून घेते. तर बघा असा हा फ्लिप कवर आहे मोबाईलचा. फ्लिप कवर इमेजिन चालू का नाही होता? हे बघा असं फ्लिप कवर आहे. याच्यात तुम्ही कार्ड वगैरे ठेवू शकतात. हे बघा पप्पा याच्यामध्ये तुम्ही कार्ड वगैरे ठेवू शकतात. हे बघा इथे हे. हां आता मी सुद्धा आहे ना मोबाईल पप्पाचा. आवडला पप्पा? हां ना. तर आज जेवणाला काय माहिती आहे का? डाळ भात शेपूची भाजी. आणि इथे तुम्ही बघू शकतात आईने छान मस्त गरम गरम मिरचीची भाजी काढायला लावलं आहे. आणि आई एक आहे ना वेगळ्या पद्धतीची मिरचीची भाजी काढणार आहे ना आई. मिरचीची नाही म्हणजे भजी काढणार पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. इथे बघू शकता इथे आहेत आळूच्या वड्या. मी ह्या आळूच्या वड्या कट केलेल्या आहेत. तर आई ह्या आळूच्या वड्या बेसन पिठामध्ये बुडून भजी काढणार. हा ना आई तळण काढणार ना आई. आणि या मस्त अशा गरम गरम मिरची भजी आहे मस्त. आईने यामध्ये बेसन पिठामध्ये आळूच्या वड्या ॲड केल्या. आता आई तळून काढेल. मस्त लागतील पण आई आळूच्या वड्यानं मस्त लागते.
नाही बोलले ना त्यांना एक दिवशी, मी त्यांना बोलली होती की- आधीच नाही सांगून ठेवायचं त्याला. आधी नाही. आपण जाऊ बनवून तेव्हा येईल. हे कसं होईल माहिती आहे का, आपला जो वडापाव असतो ना, वडापावचा जो वडा असतो आळू ना, वडा झाला, आळू वडा, हा आळूचा वडा. आळू वडी वडा. हा नवीन रेसिपी आळूचा वडा, आळू वडी वडा. आळूचा वडा रेडी आहे. तर ते मला त्या काकीने सांगितलं की ते डॉक्टरांनी, त्या डॉक्टरकडे गेले होते ना, डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की रात्री झोपताना ना असं तूप असेल ना, हा बघा इथे छान मस्त अशा आळूच्या वडीपासून वडा, पीठ टाकून हां वडा तयार आहे. लागताना मस्त लागत असेल, मस्त छान लागेल. गाईज मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या.